मराठी फिल्म इंडस्ट्री में आजकल देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची की चर्चा हो रही है। फिल्म ने सिर्फ 20 दिनों में 75 करोड़ रुपए की भारी कमाई करके बॉक्स ऑफिस पर नया रिकॉर्ड बनाया है। इस अभूतपूर्व सफलता की खुशी जाहिर करने के लिए नागपुर में एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की गई। इस मौके पर अभिनेता प्रवीण तरडे ने अपनी खुशी जाहिर की और सभी को धन्यवाद दिया। फिल्म देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची को पूरे राज्य में दर्शकों से जबरदस्त प्रतिसाद मिल रहा है। रिलीज के सिर्फ 20 दिनों में फिल्म ने 75 करोड़ रुपए का आंकड़ा पार करके मराठी फिल्म इंडस्ट्री में नया इतिहास रच दिया है। इस सफलता को मनाने के लिए नागपुर में आयोजित एक प्रेस कॉन्फ्रेंस में अभिनेता, लेखक और डायरेक्टर प्रवीण तरडे ने फिल्म की सफलता के पीछे के सफर के बारे में बताया। उन्होंने फिल्म के लिए दर्शकों द्वारा दिए गए प्यार के लिए दिल से शुक्रिया अदा किया। इस मौके पर फिल्म के निर्माता कैलाश वाणी ने भी फिल्म को मिले प्रतिसाद पर खुशी जताई और कहा कि ये सफलता पूरी टीम की कड़ी मेहनत का नतीजा है। देऊळ बंद 1 बनवला, काहीतरी आपण एक अध्यात्म आणि विज्ञान दाखवलं होतं त्याच्यामध्ये। आपण ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजात आपलं काहीतरी देणं असतं, म्हणून आम्ही या शेतकऱ्यांचा विषय निवडला। शेतकऱ्यांचा विषय निवडायचं एवढं कारण की जे शेतकऱ्यांची जी नकारात्मक भूमिका जे आहेत प्रत्येकाच्या मनामध्ये ते घालवण्यासाठी आम्ही हा देऊळ बंद 2 बनवला। आणि खूप आनंद वाटतोय की कारण की सर्व प्रेक्षकांनी, रसिक प्रेक्षकांनी, आपल्या देशातल्या विविध भागातल्या लोकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आणि आता तो 75 कोटीपर्यंत आता पोहोचला। आता तो 100 कोटीपर्यंत जाईल तो, कारण की स्वामींचीच कृपा आहे, स्वामींच्या आशीर्वादामुळेच हे शक्य आहे। नागपुर के अभिनेता मुकुंद वसूले ने भी प्रेस कॉन्फ्रेंस में यूसीएन से बातचीत की। नाटकातून काम करणं म्हणजे तुम्हाला अभिनयाच्या मुळाशी तुम्ही जाऊ शकता। तुम्हाला ते सगळं तिथे कळतं की तुम्हाला चालायचं कसं, बोलायचं कसं, बघायचं कसं, डोळ्याचा कसा वापर करायचा। नुसता पॉज जो आहे, एखाद्याने प्रश्न विचारल्यानंतर त्याच्या फक्त नजरेकडे बघायचं तुम्ही, कदाचित त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या नजरेतून सुद्धा मिळू शकतं। तर नवोदितांना सांगायचं तात्पर्य की तुम्ही नाटकातून कामं करा, अगदी उडान घेऊ नका। तुम्ही बेस पक्का झाला म्हणजे मग तुम्ही कुठेही पोहू शकता ना, डबक्यातच पोहत राहाल आणि तेवढ्यातच समाधान मानाल तर उद्या तुम्हाला मोठ्या वाहत्या प्रवाहामध्ये तुम्ही नाही पोहू शकणार। हमारी प्रतिनिधि एकता भिलोंडे ने प्रवीण तरडे से भी खास बातचीत की। देऊळ बंद 2 चित्रपट इतका गाजलाय आणि तो कोणामुळे गाजलाय ते म्हणजे आपले प्रवीण तरडे सर, आणि आज ते आपल्या सोबत आहेत। सर, पहिले तर तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि चित्रपटाला इतका यश मिळालंय, तुम्हाला कसं वाटतं? खूप समाधान वाटतं। याचसाठी केला होता अट्टाहास, प्रत्येक शो हाऊसफुल व्हावा असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं, जे माझ्या बाबतीत सध्या चालू आहे। थँक्यू सो मच सर। आणि मला एक तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही नागपूरच्या अपकमिंग कलाकारांना काय मेसेज द्या? मी एकच सांगेल की आपली माती, आपली भाषा ह्याच्यावरती प्रेम करा। जिथं कुठं तुम्ही ज्या ज्यावेळी कला सादर कराल त्यावेळी त्या कलेत नागपूर दिसलं पाहिजे। ज्या ज्यावेळी तुमच्या कलेत, वागण्या बोलण्यात, विचारात नागपूर दिसेल, तुम्ही आपोआप सगळ्या महाराष्ट्राचे लाडके व्हाल, कारण आधी तुम्ही तुमच्या शहराचे लाडके झाले पाहिजे। धन्यवाद सर, धन्यवाद। आणि तुम्हाला तुमच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा। खूप खूप धन्यवाद एकता, खूप खूप धन्यवाद। थँक्यू सो मच सर।